महानगरपालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट, परवाना विभागांच्या वसुलीचा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा घेतला. घरफाळा विभागानं आज अखेर 67 कोटी 35 लाख रुपये वसुली केली आहे. मोठ्या थकबाकीदारांशी संपर्क साधा, ज्यांना नोटीस काढली अशा मिळकतींवर बोजा नोंद करा, अशा सक्त सूचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. शासकीय थकबाकी असलेल्या सर्व विभागाशी अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनी समन्वय ठेवून 28 मार्चपूर्वी सर्व वसुली करून घ्यावी. नगररचना विभागानं यावर्षी 100 कोटीवर वसुली नेण्याच्या दृष्टीनं विशेष कॅम्पचं आयोजन करावं. प्रलंबित फायलींचा वेळोवेळी सहाय्यक संचालक नगररचनाकार यांनी आढावा घेऊन त्याचा निपटारा करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. परवाना विभागानं 2 कोटी 76 लाख उद्दिष्ट पार केलं असून ती मागील वर्षापेक्षा 40 लाख अधिक आहे. उर्वरित 8 दिवसात अजून 40 ते 50 लाख वसूल करण्याच्या सूचना परवाना अधीक्षकांना दिल्यात. पाणीपुरवठा विभागानं आज अखेर 50 कोटी 30 लाख रुपये वसूल केलेत. यातील मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करा, त्यांचा पाणीपुरवठा खंडित करा. त्याचबरोबर ग्रामपंचायतींची जी थकबाकी आहे ती वसूल करण्याबाबत जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून 31 मार्चपूर्वी थकीत रक्कम वसूल करण्याच्या सूचना जल अभियंत्यांना प्रशासकांनी दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, उज्ज्वला शिंदे, नेहा अकोडे, स्वाती दुधाणे, सहाय्यक संचालक नगररचना विनय झगडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता महादेव फुलारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.